परळीच्या जिभेचे लाड पुरवणारे वडापाव सेंटर जे आहेत ते त्याच ठिकाणी मी आहे. छोटे छोटे हॉटेल जे आहेत ते आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. मात्र जी परळीमध्ये जे चव मिळती ती चव कुठेच मिळत नाही, अशी या ठिकाणची परिस्थिती आहे. या ठिकाणी पाहिलं गेलं तर मुगवडा सगळ्यात छोटा जो आहे तो परळीमध्ये पाहायला मिळतो. चिंचेची चटणी आहे, जी चिंचेची चटणी ही जी स्वाद परळीमधली देती ती चटणी कुठंच मिळत नाही. आणि याच दरम्यान माझ्यासोबत हेच व्यावसायिक सोबत आहेत. काय किती वर्षापासून ही चव देण्याचं काम करतात? चव हे आम्ही गेले 20 वर्षापासून आहे. वडिलांच्या आधी वडील करीत होते, त्यानंतर आता मी करतोय. तर माझ्या हातावर 15 वर्ष झालेले आहे. या ठिकाणी पाहिलं गेलं तर जी मुगवड्याची साईज आहे एकदम छोटी साईज येते, मात्र हे छोट्या साईजमध्ये आपण बनवावेत ही कल्पना कधी आली, याच्या संदर्भात काही माहिती वगैरे देता येईल? हां, म्हणजे कसं आहे, एखादा लहान मुलगा असला किंवा हे असला, त्यांना ते मोठा उचलता बी येत नाही, व्यवस्थित खाता बी येत नाही ना. ते व्यवस्थित खाल्ल्या जातो, उचलल्या जातो त्यांना, आणि चवीला बी छान बनवतो मीडियममध्ये हे ते. आता या ठिकाणी पाहिलं गेलं तर तुम्ही प्रत्येक ॲटम जो आहे तो गरम देण्याचा प्रयत्न करतात, पण ज्यावेळेस गार झालेले ॲटम आहेत ते नेमकं काय करता? ते गिरायकाला पार्सल देतो सर, गडबडीच्या गिरायकाला देतो बांधून आलं एखादा, तर नसलं तर मग येईन त्याला गरमच देतो आम्ही. समजा गरम नाही, कुणी थंड बी मागणारे असतात ना, कुणाला जमत नसतो गरम. हे पुड्या, सध्या पुड्या वगैरे खाणारे भरपूर असतात ना, ते केमिकल पुड्या खाते, त्याच्यानं ते गरम जमत नाही त्यांना, त्याच्यामुळे ते आहे तसं थंडमध्ये घेऊन जाते. तुमची जी चटणी जी तुम्ही तयार करतात त्या चटणी बनवण्यासाठी किती वेळ लागतो? वेळ संध्याकाळी भिजवतो आम्ही, ते सकाळी काढतो. हां, म्हणजे साधारणतः एक 7-8 घंटे लागतात त्याला. आणि त्याच्यानंतर हे तुम्ही पालक भजे वगैरे करतात, त्याच्यामध्ये काय वेगळं आहे? त्याच्यामध्ये काय वेगळं नाही साहेब, पालक आणि बेसन. हां, म्हणजे रेग्युलर सारखंच फक्त, आणि चटणी आणि ह्याची मुगवड्याची साईज फक्त हीच थोड्या छोट्या साईज. हो, छोट्या साईजमध्ये. भाज्यामध्ये असते ना, भज्यामध्ये काय? ववा वगैरे टाकतो आम्ही भाज्यात. वीज आपल्या डाळीचं. छोटे छोटे व्यावसायिक आहात, मात्र प्रत्येक ठिकाणी तुम्ही पण कधी नाश्ता करत असता, मात्र तुम्ही इथं ग्राहकांना वेगळी चव देण्यासाठी काय काय वेगळे प्रयत्न करतात? गिरायक आल्यानंतर 5 मिनटं बसल्यानंतर गरम गरम काढून देतो, म्हणून ते वस्तू काढून देतो जी त्यांची इच्छा. समजा समोसा, मुगवडा, भजे, मिरची भजे, साधे भजे आले की आम्ही गरम गरम काढून देतो. 5 मिनटं थांबून त्यांची सेवेत सदा असतो आम्ही. आणि त्यानंतर दिवसाचं वगैरे किती ग्राहक होतात असं काही? तसं काय नाही, समजा तसं सांगतात नाही तरी साधारण ते चांगलं होतं आहे. कंटिन्यूमध्ये मेन रोड असल्यामुळे गिरायक चांगलंच आहे मार्केटमध्ये असल्यामुळे. तरी एक दिवसाची तुमची किती कमाई वगैरे होती बरं, कमी जास्त म्हणजे परवडतो का? हां, परवडतो ना. हे कसं एक पॉईंटच तयार झालं आहे, त्याच्याने लोक दुरून येतात ना खाण्यासाठी, लांबून लांबून येतात. इथं गरम भेटते, रोज असते, फ्रेश भेटते, त्याच्यानं चांगले होते. तर पार्सलसाठी तुम्हाला जास्तीत जास्त तुमचं मटेरियल घेऊन जातात की स्वतः इथं येऊन खातात? स्वतः घेऊन जातात, येऊन बी खातात आणि घेऊन बी जातात. आवडले की पार्सल बी असते, येणार खाणार, आवडे छान वाटले पार्सल बी नेतात, आणि पार्सल बी दररोज जाते, चांगले जाते. काय इथं कधी नाश्ता वगैरे तुम्ही केला का दादा? काय काय वेगळी चव तुम्हाला दिसते? काय नाही, नंबर एक चव आहे. हो, आता बऱ्याच ठिकाणी तुम्ही नाश्ता करत असताना, मात्र इथल्या नाश्त्याची काय वेगळी चव? इथला नंबर एक नाश्ता आहे, बाकीचं काय माहीत नाही. मुगवडा जी छोट्या साईज मधला जो मुगवडा मिळतो तो कुठंच भेटत नाही. ते चवदार मुगवडा आहे ना, मोठा चवदार नसते. हे मुगवडा चवदार असते. ह्याच्यामध्ये साईज कशी तिखट, हे चवदार असते. मोठ्या मुगवड्याची चव नसती. किती वर्षापासून याचा स्वाद घेतला? 10 वर्षापासून. ओके, धन्यवाद. खरं पाहिलं तर या येत असलेल्या प्रतिक्रिया, मात्र परळीमध्ये असे बरेच छोटे मोठे व्यावसायिक आहेत, वडापाव सेंटर आहेत. ते परळीकरांनाच नाही तर परळीच्या पावन नगरीमध्ये जेवढे भाविक येतात त्यांना एक वेगळी चव देण्याचं काम जे आहे ते वडापाव सेंटरवाले हे या ठिकाणी करतात. आलेल्या प्रतिक्रिया मात्र काय सांगून जातात हे नक्कीच समजलं असेल. मात्र इथली चटणी आणि छोटा मुगवडा जर खायचा असता तर फक्त परळीमध्येच या ठिकाणी मिळतो. आपल्याला असंच काहीसं म्हणावं लागेल. कॅमेरामॅन सोबत सूर्य जुमडी, या बीड, परळी.